आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। शिंदखेडा तालुक्यातील पाटण येथे रोहित्रच्या शॉक लागल्याने म्हशीचा दुर्दैवी मृत्यू। शिंदखेडा तालुक्यातील पाटण गावात रस्त्याच्या कडेला असलेल्या विद्युत पुरवठा करणारे रोहित्रच्या उघड्यावर असलेल्या तारामुळे सदरील म्हैस चारा खाण्यासाठी गेली असताना तारेचा स्पर्श लागल्यामुळे म्हैस जागेवर गतप्राण झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। सदर म्हैस ही भगवान परदेशी व मीराबाई भगवान परदेशी यांच्या मालकीची होती। त्यामुळे सदरील कुटुंबाला आधारवड असलेली म्हैस दगावल्याने मोठे आर्थिक संकट परदेशी कुटुंबावर कोसळले आहे। जवळपास 1 ते 1.5 लाखाची म्हैस हातातून गेल्यावर कुटुंबाच्या डोळ्यातील अश्रू अनावर झाले होते। सदरील घटनेची माहिती वीज वितरण कंपनीला गावकऱ्यांनी कळवल्यावर लागलीच कनिष्ठ अभियंता नितीन वाघ घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी पाहणी करून वरिष्ठांना सदर घटनेची माहिती दिली। त्यानंतर तलाठी RS सय्यद, कनिष्ठ अभियंता नितीन वाघ, अनिल गायकवाड, सुनील खैरनार, नाझीम शेख यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला। सदर कुटुंबातील आधारवड गेल्याने उपजीविकेचे साधन न राहिल्याने शासन व प्रशासनाने आर्थिक मदत म्हणून भरपाई देण्यात यावी अशी मीराबाई भगवान परदेशी सह ग्रामस्थांनी यावेळी मागणी करण्यात आली। तसेच विद्युत रोहित्रेला संरक्षण देऊन होत असलेले दुर्दैवी अनर्थ टाळावे अशी मागणी देखील ग्रामस्थांनी वीज वितरण अधिकारी यांना केले। संपादक यादवराव सावंत, शिंदखेडा। बोला। मीराबाई भगवान परदेशी पाटण। जोर बोला। मीराबाई भगवान परदेशी पाटण। मैं तर करून लागी तुमच्याकडे पाया पडते। घाबरू नका। 12 लिटर दूध पहिला मावती त्या ते 8 वाजता जागावर जाई मी कस काय मारणी करण लागली त्याला जागावरच करण लागली तिला जागावरती हलणे बी नाही ती असं आहे का? Subscribe now and press the bell icon. Never miss an update.